हाय, मी मीनल तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। सगळेजण मजेत आहात ना? मजेतच राहा। तर आता बघा, संध्याकाळचं रुटीन आज शेअर करणार आहे। तर संध्याकाळचे आता इथे 5:30 वाजलेले होते आणि चला म्हटलं घरामध्ये आता सगळं झाडू मारून घेऊया, कारण घरामध्ये इतकी सगळी काही घाण वगैरे असं नसते। तसंही सकाळपासून घरामध्ये एकटीच असते, त्यामुळे घरामध्ये काही इतकी घाण होत नाही। छोटा मुलगा जरी असला तरी इतकं काही घरामध्ये घाण वगैरे करत नाही, त्यामुळे म्हटलं चला मग आता झाडू तरी पण मी मारूनच घेत असते। तर झाडू वगैरे मारून घेतला बाल्कनीमध्ये, सगळीकडं केस वगैरे, म्हणजे आत्ता मी काय केलं ना की थोडासा मेकअप केला, म्हणजे थोडंसं मॉइश्चरायझर पावडर वगैरे लावली, कारण कसं व्हिडिओमध्ये थोडासा तरी मेकअप करावाच लागतो त्यामुळे। तर मेकअप वगैरे थोडासा केल्यामुळे केस वगैरे पडलेले होते, तर म्हटलं केस वगैरे घरामध्ये खूप केस दिसत होते, त्यामुळे म्हटलं छान झाडून घेऊया। तर झाडून घेतलं आणि आता इथे सगळे जे कपडे दिसत आहेत तुम्हाला पलंगावरती बेडवरती, हे सगळे कपडे ना सुकलेले आहे, पण थोडे ना गारव्याने कसं आहे ना ओले कपडे वाटतात, गार वाटतात, म्हणून म्हटलं थोडं आपण इथे फॅन खाली सुकत ठेवूया। आणि आता जसंही पावसाळा चालू झाला आहे त्यामुळे कपडे काही लवकर सुकतच नाही, 2-2 दिवस तरी कपडे सुकायला लागतात त्यामुळे। तर माझी बाल्कनी पण छोटी आहे, त्यामुळे मग मी काय करते, कपडे बाल्कनीमध्ये वाळत घातले की 1 दिवसानंतर लगेच घरामध्ये घेते, घरामध्येच असं पलंगावर इकडे तिकडे टाकून ठेवते आणि मग मला दुसऱ्या दिवशीचे कपडेसुद्धा वाळत घालायचे असतात त्यामुळे। आणि आता इथे तुम्ही बघू शकतात की जे हे कपड्यांच्या छान घड्या घालून घेतल्या, तर घड्या घालून घेतल्यानंतर हे कपाट बघू शकतात, त्या कपाटामध्ये सगळ्यांचे वेगवेगळे म्हणजे कप्पे केलेले आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये आम्ही ना सगळं सेपरेटच ठेवत असतो। शिवांशचे कपडे वेगळे असतात, माझे मिस्टरांचे, त्यामुळे सापडतात सुद्धा लवकर। तर बघा आता इथे छान कपड्यांच्या घड्या घातल्या आणि बोलता बोलता बेडशीटसुद्धा नीट करून घेतली। संध्याकाळचा टाईम होता, घरामध्ये अगदी स्वच्छता दिसली पाहिजे, टापटीपणा जर आपल्या घरात असला ना तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नेहमीच नांदत असते। संध्याकाळच्या वेळी आपल्याला या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या, झाडू वगैरे मारून घ्यायचा आहे, त्यानंतर घरामध्ये काही कचरा काही पसारा पडलेला असेल तो सुद्धा आपल्याला उचलून घ्यायचा आहे दिवा वगैरे लावण्याच्या अगोदर, कारण घरामध्ये लक्ष्मी येण्याचा टाईम असतो आणि आपण घरामध्ये तसंच जर सगळं ठेवलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार नाही आणि घरामध्ये प्रसन्न देखील वाटत नाही। त्या गोष्टीमुळे आपल्या डोक्यामध्ये सुद्धा सारखी चिडचिड म्हणा, काहीतरी आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी होत असते घरामध्ये, त्यामुळे। तर बघा आता इथे छान बेडशीटसुद्धा नीट करून घेतली आणि बाहेर उजाड बघू शकतात, आता इथे 6:45 होत आलेले आहेत आणि 6:45 जरी झालेले आहे तरी तुम्ही बाहेरचा उजाड बघू शकतात, किती उजाड आहे तिथे अजूनही। असं वाटते की दुपारचे 2 किंवा 3 वाजलेले आहे आणि इतका सगळा उजाड असल्यामुळे सुद्धा म्हणजे दिवा वगैरे लावत होती तरी असं वाटत होतं की खूप आत्ता म्हणजे संध्याकाळ झालेली नाही आहे। तर चला आता 7 वाजले होते आणि दिवा वगैरे लावून घेते। तर आता दिवा वगैरे लावून घेत होती आणि संध्याकाळचे 7 वाजलेले होते, तर दिवा अगरबत्ती करून घेऊया म्हटलं, घरामध्ये छान फ्रेश वाटतं, घरामध्ये दिवा लावल्यावर अगरबत्ती लावल्यावर घरामध्ये खूप छान सुगंध येत असतो, घरामध्ये फ्रेश वाटतं। आणि एकीकडे टी व्हीवरती हनुमान चालीसा म्हणा काहीतरी देवाचं मी लावून ठेवते आणि त्यानंतर बघा छान अशी माझं देवघर बघू शकता, छान असे देव खूप छान दिसत होते आणि फुलं नव्हते माझ्याकडे, तर फुलं वगैरे कसं मधून फुलं नसले तरी मी देवपूजा मग अशा छान पद्धतीने आवरून घेते। नंतर बघा लगेचच किचनमध्ये आले आणि ठरवलं होतं आज काही, म्हणजे आपण जे ठरवलेलं असतं ना की आज आपल्याला काय बनवायचं आहे तर त्याचं उलटच होत असतं। तर यांनी काय केलं ना, येताना खमंग आणि आळूवडी आणि फाफडा घेऊन आले होते। तर आमच्या इथे नाशिकमध्ये फेमस आहेत ते शॉप, तिथून आणलं होतं। तर त्यांनी ते आणल्यामुळे काय झालं ना की सगळा जेवणाचा मिक्सकट होऊन गेला, म्हणजे आम्हाला कढी बनवायची होती तर कढी भजे असं बनवूया म्हटलं, पण मग काय झालं यांनी जे आणलं होतं ना त्यामुळे काय झालं की पोट इतकं भरून गेलं ना की जेवणाची इच्छासुद्धा राहिली नाही आणि त्यामुळे मग मी विचार केला की आता जेवायला काय बनवायचं, शॉर्टकटच बनवायचं होतं, माझं तर पोट फुल भरलेलं होतं। आणि मिस्टरांना विचारलं की कढी वगैरे बनवू का, तर ते बोलले काय आता इतका जेवणाचा पसारा वगैरे नको घालू, तर भूक वगैरे त्यांना पण आता ही खाल्ल्यावरती भूक थोडीच होती, त्यामुळे म्हटलं मग चला आज मसाले भातच करून घेते।
तर मसाले भाताचा तयारी इथे चालू होती. त्याआधी जे काही किचन ओट्यावर पसारा होता तो सगळा आवरून घेतला आणि टिफिन होता त्यांचा, तो टिफिनसुद्धा धुवायला टाकला. त्यानंतर बघा आता इथे एकीकडे बघू शकतात फोडणीचा भात बनवायचा होता. कोणी कोणी फोडणीचा भात, कोणी मसाले भात, कोणी खिचडी असं काही म्हणत असतात. तर तुमच्याकडे काय बोलतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर बघा आता मसाले भातासाठी मस्त छान इथे टोमॅटो घेतला, कांदा चिरून घेतला आणि तर कांदा हुबा पण चिरू शकतो फोडणीच्या भातासाठी, पण कसं आहे मिस्टर माझे कांदा लसूण खात नाही, कच्चं भाजीमध्ये वगैरे खातात पण असं कच्चं खात नाही, त्यामुळे मला कांदा बारीकच चिरून घ्यावा लागतो. आणि त्यानंतर टोमॅटो तर मी हुब्या स्लाईस कट केल्या होत्या. त्यानंतर शेंगदाणे, थोडंसं काही जर तुमच्याकडे फ्लावर कोथिंबीर जर असेल तर तेही घेऊ शकतात, पण माझ्याकडे ते नव्हतं, त्यामुळे चला म्हटलं सिम्पलच असा मसाले भात पटकन बनवूया. तर आज थोडं काम जितकं कमी असलं ना तर तितकं काम जास्त वाटतं, कारण मी इतकं सगळं मला बनवायचं होतं, त्याला मला तितकं सगळं बनवायला एनर्जी होती, पण आता मसाले भात बोलले ते, त्यामुळे मसाले भात बनवायला मला काहीच सुचत नव्हतं. म्हणजे मसाले भात बनवताना असं वाटत होतं की अजूनच जास्त कंटाळा आल्यासारखं व्हायला लागलं होतं, त्यामुळे म्हटलं चला मसाले भात बनवून घेऊया. आणि मसाले भात बनवायला पण इतका टाईम गेला, त्यामुळे असं वाटतं की एखादा अवघड काम म्हणजे आमटी भात वगैरे होऊन जातं लवकर, पण मग शॉर्टकट आयटम जास्त वेळ चालतो. तुमच्याकडे पण असंच असतं का मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा आता टिफिन खोलून धुवायला टाकला. त्यानंतर बोलता बोलता बघा लगेच एकीकडे छान सगळं चिरून घेतलं. आता म्हटलं फोडणीचा भात लावूया. तर आज थोडा उशीरच झालेला होता, 8:30 वगैरे वाजले होते आणि थोडं गप्पा गोष्टी केल्या. आणि आता बघा एकीकडे लगेचच तांदूळ वगैरे घेते. आता म्हटलं भात पण मला थोडाच लावायचा होता, पण भात मी अगदी 1.5 वाटीच घेतली होती, पण काय माहिती पातेल्यामध्ये लावल्याने कसं आहे ना, आपण जेव्हा कुकरमध्ये भात लावतो ना तर कुकरमध्ये भात लवकर शिट्ट्या झाल्यामुळे लवकर पाणी आटलं जातं आणि भात देखील थोडा होतो. पण मला असं वाटलं की जेव्हा मी पातेल्यामध्ये भात लावला ना आज, तर त्यांना आज पातेल्यामधला भात खायचा होता. ते बोलले कुकरचा नको बनवू, पातेल्यामध्येच बनव छान. तर पातेल्यामध्ये लावला, पण भात इतका जास्त फुगला ना की पाणी मला सारखं पाणी आटत होतं, त्यामुळे पाणी मला टाकावं लागत होतं, त्यामुळे भात पूर्ण शिजलेला होता आणि भातसुद्धा जास्त प्रमाणात झाला होता माझ्याकडनं. तर बघा आता इथे बोलता बोलता छान आता फोडणी द्यायला घेतली. तेल छान गरम होऊन दिलं. त्यानंतर जिरे मोहरी तडका दिला छान आणि कढीपत्तासुद्धा टाकला. मग त्यानंतर कांदा फ्राय करून घेतला. कांदा मला छान जास्त फ्राय करायचा होता, कारण कांदा थोडासुद्धा कचकट लागला नाही पाहिजे, त्यामुळे. आता बघा एकीकडे छान मसाल्याची तयारी करते. तर मी मसाले भातासाठी कोणताही मसाला वापरत नाही, फक्त काळा मसाला, गरम मसाला जो असतो ना तर तो मी वर्षभराचा आणूनच ठेवलेला असतो आणि त्यामुळे तोच मी टाकते, बाकी कोणताच मसाला टाकत नाही. आज मी थोडासा फक्त मटण मसाला घातलेला आहे, थोडी चव येण्याकरता. त्यानंतर हळद हिंग नॉर्मल जसं टाकतो तसं. आणि डाळ घेतली तुरीची, थोडी तुरीची डाळ घेतली आणि छान धुवून वगैरे आता पातेल्यामध्ये भात बनवायचा होता. तर भात बनवताना काय होतं ना की पातेल्यामध्ये आपण जेव्हा भात शिजवतो ना तर त्यामध्ये छान अशी खरोड येत असते. खरोड मला खूप आवडते, मिस्टरांना पण खूप आवडते खरोड. तर खरोड आली का खूप छान लागते खरोड. भाताला जे खालती लागलेलं असतं ना ते खूप छान लागतं आणि पातेल्यामधली जी चव असते ना ती खूप छान लागते. पातेल्यामधली टेस्ट पण वेगळीच असते. जेव्हा आपण मसाले भात कुकरमध्ये बनवतो, आपल्याला जितकी घाई झालेली असते आपण कुकरमध्ये बनवतो, पण कुकरमध्ये ना कसं आहे ना की ती जी चव असते ना ती पातेल्यामध्ये येत नाही, पातेल्यामध्ये येते आणि त्यामुळे मग पातेल्यामधलाच भात खूप छान लागतो. इतर वेळी तेच बनवता भात, पण म्हटलं चला मी बनवते आज. आणि भात वगैरे बनवला आणि एकीकडे झाकण ठेवलं छान, बारीक मंद आचेवर भात बनवायला ठेवलेला होता. आणि एकीकडे म्हटलं चला आता जी काही भांडी ती सगळी थोडीफार ती घासून घेऊया. म्हटलं आज कंटाळा पण खूप आलेला होता, पण म्हटलं काम तर आपल्यालाच करायचं आहे. तर भांडी वगैरे घासताना लक्षात आलं की दिवसभर पाणी प्यायचं सुद्धा विसरून जातो आपण बायका. घरामध्ये इतकी सगळी कामं असतात की पाणी प्यायला सुद्धा सवड नसते, आठवणसुद्धा राहत नाही. आणि त्यामुळे इतकी कोरड पडते ना, ज्या वेळेस आपल्याला एकदम कोरड पडली त्यावेळेस आपल्याला आठवतं की पाणीसुद्धा पिलेलं नाही आहेत. तर पाणी आपण दिवसातून जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. आणि मी खूप ठरवते की पाणी वगैरे जास्त प्यायचं, पण काय करणार, लक्षात राहतच नाही आणि खूप प्रयत्न करते लक्षात ठेवण्याचा. तर चला आय होप आता भांडी घासून घेतली आता एकीकडे. आणि अर्धे भांडे झालेले होते, अर्धे जे डबा वगैरे होता ते घासायला घेतला. तर मधून मधून मी भाताकडे सुद्धा लक्ष ठेवत होते, भात पाणी आटलं वगैरे किंवा काय झालं ते. तर थोडासा हात लावून बघत होती, तुरडाळ कशी येत लवकर शिजत नाही, त्यामुळे मग थोडा वेळ लागला, पण मग छान झाला भात माझ्याकडनं.
तर बघा छान भांडी वगैरे घसण्याचं काम चालू होतं एकीकडे. आणि हो, अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट देखील करा. कमेंट केल्याने खूप छान वाटतं मला. खूप दिवसानंतर मी जो कालचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला ना, तर मला खूप छान कमेंट आलेल्या होत्या. खूप ज्या माझ्या ओळखीच्या ज्या ताई आहेत, म्हणजे ज्या माझ्या फ्रेंड्स झालेल्या आहेत, त्यांच्या मला छान छान कमेंट होत्या. त्यांच्या कमेंट बघून मला खूप मोटिवेशनल वाटत होतं आणि खूप त्यांनी मला प्रोत्साह देखील केला की तू छान व्हिडिओ बनवतेस आणि आता रोज व्हिडिओ टाकत जा. तर असं त्यामुळे मला खूप छान वाटतं. व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप मस्त वाटतं आणि खूप मोटिव्हसुद्धा वाटतं आणि खूप एनर्जेटिकसुद्धा, म्हणजे एनर्जीसुद्धा येते तुमचे कमेंट वाचून त्यामुळे. तर चला आता मसाले भात छान बनवून झालेला होता. एकीकडे दूध तापवायचं होतं, तर दूध आम्ही हे रोज गाईचंच आणत असतो आणि त्यामुळे मग आता छान एकीकडे दूध छान तापवून घेतलं. भातसुद्धा तयार झालेला होता आणि आता मसाले भात तयार झाल्यावर त्यांना म्हटलं लगेच गरम गरम देऊन टाकूया. मला तर काही भूक नव्हती आणि फक्त शिवांश आणि ते त्यांनाच द्यायचा होता. तर छान बघा भात किती छान दिसत आहेत व्हिडिओमध्येच. तर वाससुद्धा खूप छान येत होता भाताचा. जसं आपण एखाद्या भंडाऱ्यामध्ये किंवा काही कुठंतरी मंदिरामध्ये जेव्हा प्रसाद वाटतात ना, अगदी तसाच वास येत होता भाताचा. आणि हे रेडीमेड जे एकवाले पाऊच येतात ना, तर ते पार्सल मागवल्यावरती जे आपल्याला लोणच्याचं जे काही 1 रुपयाची पुडी देतात ना, तर त्या सगळ्या तशाच पडेल होत्या. तर म्हटलं चला त्यांना आचार पण देऊया थोडंसं खायला. तर बघा आता छान एकीकडे त्यांचं छान जेवण झालं, सगळी भांडी वगैरे आवरून झाली. आणि हे दूध जे आहे ना, हे गरम होतं तर फ्रीजमध्ये ठेवता आलं नाही आणि म्हणून मग मी असं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे रात्रभर. तर चांगलं राहतं, नासत देखील नाही दूध. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट देखील करा आणि तुम्हीसुद्धा अशीच क्लिनिंग वगैरे करतात का? तर चला बाय बाय.